आहे आणि क्षेत्ररक्षण करायचंय फायटिंग फाल्कन्सला. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये लहू घोषे स्ट्राइक एंडला आणि नॉन स्ट्राइकला असेल अल्विन. पहिला बॉल कल्पेश वर द विकेट. यावेळी बॅकफुटला जाऊन हलक्या त्याने बॉलला कट केलाय. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. त्या ठिकाणी एक धाव सहजतेने पूर्ण केली जाते. एका धावाच्या मदतीनं धावफलक सुरू होतोय टीम बिग डॅडी 47 चा. और एक बिग मैच, ये केपीएल का धमाका है. मी विनंती करतोय माननीय श्री सारंगजी पाटील साहेब यांना, आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक VIP डॅशवर यायचं आहे. आणि आत्ताच आपण बघतोय या जिल्ह्याचे निश्चितच जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री कृष्णाजी माली साहेब यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. कल्पेश अल्विनसाठी यावेळी चांगला स्टान्स होता आणि तितक्याच प्रॉमिसिंग आणि कॉन्फिडन्स त्या ठिकाणी जाणवला. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त हलक्या त्याने बॉलला पुश केलंय कव्हर रिजनमध्ये आणि एक धाव कंप्लीट केलं. एक चांगलं क्रिकेट बिग डॅडी 47 कडून. एक चांगली सावध सुरुवात. धावसंख्या 2. यस बिल्कुल, जैसा ही पहला रन पूरा किया और भगवान को याद किया एल्विन ने, ये अच्छी बात है. ये मैंने देखा क्रिकेट में, ऐसा मैं बहुत कम बार देखता हूँ. क्या बात है, खूप चांगलं ऑब्झर्वेशन. ऑन साइडला बॉडीला रोल करून नटरसला खेळायचा होता. चुकीचा स्ट्रोक सिलेक्शन. मिड विकेट रिजन मध्ये कॅच देऊन फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. लहू घोषे बॅक टू पॅव्हिलियन ऑन 2. विनंती असेल निवास गोवारी मातृश्री 11 टीमचा खेळाडू आणि राजघाटाल शौर्या वॉरियर्स टीमचा खेळाडू आपण VIP डॅशशी संपर्क साधायचा है. यस, पहली विकेट यहाँ पर मिलती हुई. खराब शॉट सिलेक्शन और कैच के रूप में ये विकेट गिरता हुआ लहू घोषे का पहला विकेट जाता हुआ. बघा साहेब, पहिल्या 2 बॉलवर तो कॉन्फिडन्स स्पष्टपणे पाहायला मिळाला, पण त्यानंतर कुठेतरी घाई गडबड लहूची आणि झेलचीच्या स्वरूपात तो बाद होतो. त्याची जागा भरून काढण्यासाठी अजय नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल जो नॉन स्ट्राइक एंडला असेल आणि स्ट्राइकला असेल अल्विन. धावसंख्या 2, गडी बाद 1. या स्ट्रोक हवेत आहे. ऑन दी अप खेळण्याचा प्रयास झाला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता, पण फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी बॉलर स्वतः कल्पेश पोहोचतोय आणि क्वालिटी कॅच कंप्लीट केली जाते आणि बॅक टू बॅक बसतोय दुसरा हादरा टीम बिग डॅडी 47 ला. हवा में गेंद थी, कूद गए थे कल्पेश एंड कॉटन बोल्ड आउट कर दिया बल्लेबाज अल्विन को. और ये दूसरा झटका लगता हुआ प्रवीण गुप्ता फेम टीम बिग डैडी 47 को. ये खराब शुरुआत मानी जाएगी मनीष पहले ही ओव्हर में. आणि चांगली बॉलिंग आहे आणि म्हणतात ना की बिगनिंग इज व्हेरी हार्ड बट वेन यू स्टार्ट रनिंग नो बडी कॅन स्टॉप यू. त्या ठिकाणी जबरदस्त बॉलिंग कल्पेशची ऑन अ हॅट्रिक बॉल घेऊन तो सज्ज होतं. स्ट्राईकवर असेल बॅटर अजय. बिग डॅडी 47 2 रन्स 2 विकेट डाऊन. यावेळेस खूप चांगली ड्राईव्ह आहे. गॅप मध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल जाईल. स्वीपर कव्हर सीमारेषा पार. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह चौकार. along the carpet क्लासिकल ड्राइव बाय अजय. इस गेंद को गैप में खेल दिया था, सीधा भेज दिया स्वीपर कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में 4 रनों के लिए. आणि या अगोदर जे 2 बॉल्स दबावातले होते त्याला कुठेतरी बाजूला सारलंय अजयने. स्ट्रोक साठी जागा बनवली, पण मात्र तोच निर्णय त्याच्या पथ्यावर पडलेला आहे. बॉल राईज होतो. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या वरून बॉल ट्रॅव्हल केला जातो. यष्टीपेक्षा चांगल्या पोझिशनमध्ये पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिग डॅडी 47 धावसंख्या झाली आहे. 2 गडी बाद 6 धावा. चांगली सुरुवात मित्र म्हणेन या ठिकाणी फायटिंग फाल्कन्सची. यस बिल्कुल बिल्कुल, यहाँ पर फाइटिंग फॉल्कन्स फाइटिंग करते हुए और थोड़ा सा स्ट्रगल करती हुई बिग डैडी 47 टीम, क्योंकि पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोरेज सिर्फ 6 रन और 2 महत्वपूर्ण विकेट, यानी दोनों भी ओपनर बैटर इस वक्त डगआउट में जा चुके हैं बिग डैडी 47 टीम के. आणि जर आपण लीग सिस्टमच्या सर्व संघांच्या नावांचा जर विचार केला तर वेगवेगळी नावं तुम्हाला पाहायला मिळतात. बिग डॅडी तुम्हाला पाहायला मिळालं, बाबा 11 आहे आणि फायटिंग फाल्कन्स. या नावामध्ये देखील त्या संघाचं सामर्थ्य अवलंबून आहे का? यस बिल्कुल, फाइटिंग फॉल्कन्स का हम जहाँ तक सवाल है, पिछली टीम की सेकंड रनर अप टीम थी और अभी तक अच्छा परफॉर्मेंस करती हुई
पिछली टीम की चैंपियन टीम शौर्य वॉरियर्स अकबर शेख एंड कंपनी की टीम थी, उन्होंने भी अच्छा परफॉर्मेंस किया और सेमीफाइनल में पहुंच गई है। और जो रनर अप टीम थी टीम 94 इस केपीएल से बाहर निकल गई है। अब देखना है चॅम्पियन कोण बनता है। आणि पूर्णपणे आता समीकरण बदलले गेलेलं आहे या दुसऱ्या पर्वामध्ये आणि हे महत्वाचं आहे. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. त्या ठिकाणी आता हेच पाहायला मिळते 16 संघांपैकी आता 2 संघ जे एक स्ट्रॉंग झोन मध्ये होते ते बॅकफुटला गेलेत. यस, फाइटिंग फॉल्कॉन्स के गेंदबाज को अब चांस है कि एक विकेट के लिए उनके ऑनर्स हेमंत सुतार के जानिब से 500 रुपए का इनामात दिया जाएगा। हो या ठिकाणी अपील आहे आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे टॉपेज घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि तिसरा असा बसतोय टीम बिग डॅडी 47. हुआ स्वर्गीय प्रकाश लक्ष्मण बर्फ स्टैंड में जो बैठे हैं वो पर्दे के पीछे बैठना है आपको प्लीज। मुझे लगता है ओम सर 444 के वो खिलाड़ी है, आपको पर्दे के पीछे बैठना है। वॉलंटियर्स आपको भी उधर जाना है, पर्दे में रहने दो, पर्दा मत उठाओ। आज आखरी दिन है, आज के दिन के बाद कल देखा जाएगा. तर 3 गडी बाद 6 धावा बिग डॅडी 47 संघ मात्र आता बिग ट्रबल मध्ये हेमंत सर पाहायला मिळतोय, कारण 3 महत्वपूर्ण खंदे फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. अजय अजूनही खेळपट्टीवर आहे, ज्याच्या माध्यमातून 4 धावा आल्या आहेत आणि नवीन फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय 5व्या क्रमांकावर. येस, निश्चितच या ठिकाणी आपण बघतोय आमच्या व्हीआयपी डाईसवर माननीय श्री जितू गुप्ता साहेब यांचं आगमन झाले आहे. माननीय श्री जितू गुप्ता, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या केपीएल मध्ये, वेलकम. नवीन बॅटर धनेश जाधव तुम्हाला आता स्ट्राइक एंडला पाहायला मिळणार आहे. 3 फलंदाज ज्यावर सर्वात जास्त विश्वास होता ते मात्र आपल्या संघाला अर्ध्यावर सोडून गेलेले आहेत. पण अजून खूप काही बाकी आहे या सामन्यामध्ये, कारण कालपर्यंत तुम्ही लीग स्टेजचा अनुभव घेतला, पण आज नॉकआउटचा मात्र तो थरार तुम्हा सर्वांना अनुभवायचा आहे. आणि आज खूप मोठी उलटपालट सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयास, फुटवरचा स्पष्टपणे अभाव या ठिकाणी हेमंत सर जाणवला आणि जो स्ट्रोक मनात आणला होता तो मात्र पूर्णत्वास आणता आला नाही. बिल्कुल पैरों का इस्तेमाल नहीं किया था, फुटवर्क का इस्तेमाल नहीं था, जगह से शॉट बनाने की कोशिश थी यहाँ पर धनेश की, और बीट वे स्विंग एंड मिस. जहाँ तक सवाल है कि मोबाइल में नेटवर्क व क्रिकेट में फुटवर्क का इस्तेमाल होना बहुत ही जरूरत है. आणि तुमच्या हातामध्ये बॅट आहे तर बॅट तर हलतेच आहे, पण तुमचे पाय देखील खेळपेटवर हल्ले पाहिजे, जेणेकरून अजून ती ऊर्जा एक्स्ट्रा एनर्जी तुम्हाला मिळते स्ट्रोक कंप्लीट करण्यासाठी. आणि ती गोष्ट देखील महत्त्वाची आहे, कारण चपळता लवचिकता ही स्ट्रोक खेळताना असली पाहिजे आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे अभाव जाणवला. धनेश पहिला बॉल मिस करतोय, चांगली बॉलिंग या ठिकाणी महेंद्रची पहिल्या बॉलवर विकेट मिळवला, त्यानंतर डॉट बॉल. तिसऱ्या बॉलवर नक्की काय पाहायला मिळेल, लेट्स सी. बिग डॅडी 47 6 धावा ऑफस्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, जेव्हा तुम्ही स्ट्रोक कंप्लीट करता ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलवर तुम्ही जर अटॅक करायचा असतो तेव्हा पाय तिरकस पुढे न्यायचा असतो, फ्रंट फूट तिरकस पुढे न्यायचा असतो. पण या ठिकाणी सरळ रेषेमध्ये पाय पुढे नेण्याचा प्रयत्न करून स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, पण मात्र शरीरापासून थोडासा बॉल दूर राहिला आणि त्याचमुळे स्ट्रोक कंप्लीट करता आला नाही. बॉल डॉट. यस महेंद्र, बहुत ही लाजवाब गेंदबाजी करते हुए, शानदार गेंदबाजी महेंद्र फ्रॉम बेलकड़ी. ये देखिए वीआईपी डाइस दिखाया जा रहा है और वीआईपी की डाइस के नीचे ये गेंद को और टॉप एज गेंद लॉन्ग स्टॉप की दिशा में बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. वेलकम बाउंड्री फॉर बिग डैडी 47. ही मच निडेड बाउंड्री होती. कुठेतरी तो आत्मविश्वास खच्चीकरण झाला होता, मानसिकता जी खालावली गेली होती त्या मानसिकताला पुन्हा एकदा सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम या चौकाराने नक्कीच केलं गेलं. आणि या 4 धावांच्या पद्धतीने धावसंख्या बिग डॅडी 47 ची झाली 3 गडी बाद 10 धावा. यस, हमारे कमेंट्री बॉक्स के नीचे जो हमारे वीआईपीज बैठे हैं ये दिखाया जा रहा है. बहुत ही अच्छा टेलीकास्ट महेंद्र भगत एंड कंपनी टीसीबी लाईव्ह. बघा महेंद्र भगत आज तर इकडे अवेलेबल नाही आहेत, पण त्याची टीम खूप चांगलं काम करते. बॉलर तयार. ओहो, एक एफर्ट चांगला आहे असं स्पष्टपणे त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तर बॉल आणि बॅटचा संपर्क झाला होता का तो तर प्रश्नच राहील, पण त्या ठिकाणी चांगला एफर्ट प्रवीण भोईरचा. इनसाइड एज लगी थी, थोड़ी सी नीची थी गेंद, हाफ चांस था, लेकिन ये कैच पकड़ लेते तो आज के दिन का ये सुपर हिट कैच होता. एक्झॅक्टली. आणि आजचा दिवस प्रत्येक खेळाडू आपल्या नावावर करण्यासाठी तयार झालेला आहे, कारण पारितोषिक बक्षीस तर मिळतेच आहे आणि तुमचं नाव देखील या कामन प्रीमियर लीगच्या माध्यमातून कुठेतरी तारांकित केलं जाते आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडू या ठिकाणी प्रयत्नशील राहिलाय पहिल्या दिवसापासून.
नवीन बॉलर जो महेंद्र यूज केला होता या सेकंड ओव्हरसाठी त्याने आतापर्यंत चांगलं प्रदर्शन केलं, 4 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयास प्रॉमिसिंग आहे का, इफेक्टिव्ह आहे का, प्रोडक्टिव्ह आहे का, तर यस, बॉल झालं सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार. आता जाणवते की बिग डॅडी 47 हळूहळू का होईना ट्रॅकवर परत येते. 2 षटकां समाप्तीनंतर 3 गडी बाद 16 धावा. यस बिल्कुल, आखिरी गेंद के ऊपर वो छक्का आया था, उस छक्के के आधार से अब बहुत ही अच्छे टोटल की तरफ जाती हुई ये देखिए अच्छा टेलीकास्ट दिखाया जा रहा है. तर या ठिकाणी पूर्ण टीम मुन्ना, अजय, निलेश, बंटी, आकाश, विकास, आज महेंद्र भगत या ठिकाणी अवेलेबल नाही, पण त्यांची टीम काय लाजवाब कामगिरी करते. ये हमारा कमेंट्री बॉक्स है, हमारे साइड में हमारे ऑफिशियल स्कोरर अंकित पाटिल अब बैठे हैं और बहुत ही सबसे बिजी कमेंटेटर इस सीजन के वो मनीष पाटिल मेरे साथ आज कमेंट्री कर रहे नाही, हैं. लेकिन हजरत शेख बहुत ही अच्छे खुशमिजाज असे इंसान आणि त्यांचं नेहमी कौतुक करावंसं का वाटते, कारण डेडिकेटेड आहेत. क्रिकेटसाठी जे काय पाहिजे ते मात्र ते आम्हाला देतात आणि दुपारच्या सत्रामध्ये आम्हाला वेळ मिळाला 5 मिनिटं फक्त तुमची आम्हाला द्या अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. यस, 2 ओवर की समाप्ति के बाद 16 के ऊपर 3 विकेट बिग डैडी 47 टीम. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकला आमच्या VIP टाईस एन कडून सज्ज होते. बॉलिंग मार्कवर कल्पेशला पुन्हा एकदा या ठिकाणी कंटिन्यू करण्यात आलंय. स्पेल पुन्हा एकदा त्याला कंटिन्यू करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्याच्या कामगिरीचा आढावा घेऊन 3 गडी बाद 16 धावा बिग डॅडी. ऑन दी टोज, स्क्वेअर ऑफ द विकेट. थोडासा अपिश करण्याचा प्रयत्न झाला होता बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. प्रयत्न तर चांगला होता, त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, मनसुबा चांगला होता, पण तितकीच चांगली बॉलिंग या ठिकाणी कल्पेशची. अजय ने अब तक कॉन्फिडेंस शॉट नहीं लगाया है, अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी बचे हुए 3 ओवरों में, लेकिन कल्पेश ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की है इस ओवर में. एक्झॅक्टली तो आढावा तर घेतला आहे. कॅप्टनने आउटसाइड एज घेऊन बॉल जाईल. शॉट थर्ड मॅन रिजन मध्ये इझी सिंगल फॉर टीम बिग डॅडी 47. त्या ठिकाणी प्रशांत होता, प्रशांतने बॉल कलेक्ट केला. एक धाव इथे धावसंख्या जाते बिग डॅडी 47 ची. 3 गडी बाद 17 धावा, अजयच्या 5 धावा आणि धनेशच्या 10 धावा. चांगली पार्टनरशिप. मनीष अब स्कोर रेट बढ़ाना पड़ेगा क्योंकि आपको जीतना है तो कम से कम 5 ओवर में 50 से भी ज्यादा रन आने चाहिए स्कोर बोर्ड के ऊपर, आणि तो आप चैलेंजिंग टोटल की तरफ जा सकते हो. आणि सर्व प्रेक्षकांकडून मला असं कळलंय की हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत आणि दोन्ही संघ मात्र तितक्याच ठसनने मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. तर ती ठसन पाहायला मिळेल का, तो थरार अनुभवायला मिळेल का. पुन्हा एकदा या ठिकाणी बघा, त्याला कळतंय की फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने खिलाडू वृत्ती दाखवतो. त्याला कळते की बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला आणि त्याने पंचांच्या निर्णयाची वाट न बघता लगेचच पॅव्हिलियन बॉक्सचा रस्ता पकडलाय आणि बाद होतोय फलंदाज, तो म्हणजेच मिस्टर धनेश. या ठिकाणी 4 गडी बाद 17 धावा. हेमंत सर, आता आपण सेमीफायनल्स मध्ये पदार्पण करणार आहोत, तर सेमीफायनल कशा पद्धतीने खेळवल्या जाते ही देखील अधिकृत माहिती तुम्ही सर्व विजेता संघांपर्यंत पोहोचवण्यात यावी. यस बिल्कुल, सुपर 8 में जो भी टीम आई है वो टीम जीती है. सुपर 8 में आपका रन रेट किस प्रकार का है, रन रेट के आधार पर आप मैचेस खेल सकते हो. हमारे पास वो बिल्कुल कार्ड है जहां पर इंफॉर्मेशन दी है. सुपर 8 में जीतने वाली टीम पहला सेमीफाइनल मैच जो है वो फर्स्ट नंबर की टीम टकराएगी चौथे नंबर टीम के सामने, और दूसरे नंबर की टीम टकराएगी तीसरे नंबर से. ये देखिए अच्छा कैच, क्या एफर्ट था वहां पर थे तुषार तांगड़ी, मैन फ्रॉम डोंगरीपाड़ा. व्हाट अ कैच. अजय, आम्हाला रिप्ले पाहायचा आहे, कारण जबरदस्त ॲक्रोबॅटिक प्रयत्न या ठिकाणी त्यात केले आहेत. म्हणजे क्षेत्ररक्षक तुषारने, तुषार तांगडी, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने पाहायला मिळालंय. जवळपास अनकॅचेबल कॅच होता आणि त्याने मात्र पूर्ण शरीर त्यासाठी झोकून दिलं आणि एक गुड कॅच, क्वालिटी कॅच त्यासाठी कंप्लीट केले गेलेले. बॅलन्स चुकला होता पण शेवटच्या क्षणाला एक्झिक्युशन प्रॉपर. तुषार के लिए 500 रुपए का इनामात आता हुआ. हीच तर खासियत आहे कॉमन प्रीमियर लीगची. प्रत्येक
खेळाडूला त्याच्या चांगल्या कामगिरीच्या आधारावर बक्षीस देऊन सन्मानित केले जाते. यस, तुषार के जो क्लासमेट है सचिन एंड कंपनी, उनकी तरफ से भी तुषार के लिए 500 रुपए का इनाम आता हुआ। और हजरत जी शेख एचएस इंटरप्राइजेस एंड संजय भाई मात्रे, इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम आता हुआ तुषार के लिए। 5 गडी बाद 17 धावा बिग डॅडी. पुन्हा एकदा लीडिंग एज यष्टीरक्षकाच्या मागे बॉल फ्लाय होतोय, त्या ठिकाणी बॅकअप प्लॅन रेडी होता, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण होते, एका धावीची वाढ, धावसंख्या जाते 5 गडी बाद 18. यस बिल्कुल, यहाँ पर रनों की रोक लगा दी है फाइटिंग फॉल्कन्स टीम ने, और रनों के लिए संघर्ष करती हुई बिग डैडी 47 टीम। आणि जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय असं आपण नेहमीच ऐकलेला आहे. पाहूया आता संघर्ष अजून जास्त वाढेल का बिग डॅडी 47 या संघाचा. ड्राईव्ह करायचा होता, पायांची स्ट्राईड मोठी केली, फ्रंट फुटला आले आणि कव्हर रिजन मध्ये खेळायचं होतं. प्रयत्न तर यशस्वी झाला नाहीये. 3 षटकांची समाप्ती या ठिकाणी होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिग डॅडी 47 या टीमची धावसंख्या झालेली आहे 18 धावा, गडीबाद झालेत 5. घेऊया एक ड्रिंक्स ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. थँक्यू डीजे उमेश, क्या बात आहे. जबरदस्त असं संगीत या ठिकाणी पोहोचवलं जाते. हेमंत सरांचा आवाज तर जबरदस्त आहे, पण आमचा आवाज गोड करण्याची किमया या ठिकाणी डीजे किंवा उमेश करतात. थँक्यू फॉर युअर वंडरफॉल साऊंड सिस्टीम फॉर कामन प्रीमियर लीग. आणि या ठिकाणी आता हेमंतजी आपण एका अशा अवस्थेमध्ये आलोय, बिग डॅडी आपण 47 संघाचा विचार केला तर 18 धावा 6च्या धावगतीने होतोय, पण त्यांना आता निर्धारित करायला हवा की आपल्याला कुठल्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचंय, आणि जोपर्यंत त्या आकड्यापर्यंत पोहोचत नाहीये तोपर्यंत थांबायचं नाही. हाच पवित्रा घ्यावा लागेल बॅटर्सला. बिल्कुल बिल्कुल, क्योंकि 7-6 के औसत से अब बल्लेबाजी करती हुई बिग डैडी 47 टीम, आखिरी 2 ओवर शेष, और 2 ओवर में कम से कम 30 रन आने चाहिए. कम से कम 30 रन आएंगे तो आप चैलेंजिंग टोटल की तरफ जा सकते हो. कठीण आहे पण अशक्य नाहीये. कारण जर बॅटर्सने जर विचार केला तर तो कुठल्याही क्रमांकावर जाऊ द्या, तो आपल्या संघासाठी जबाबदारीची जाणीव ठेवून मोठे स्ट्रोक खेचू शकतो. आता 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजयने आतापर्यंत 6 धावा केल्यात, दिनेशने अजूनपर्यंत खातं खोललं नाहीये. चांगली बॉलिंग आतापर्यंत कल्पेशने हाताळली. 2 षटकामध्ये 4 विकेट्स घेत त्याने 8 धावा खर्च केलाय. एक चांगलं स्पेल कल्पेशने हाताळलेलं आहे फाइटिंग फाल्कनसाठी. यस बिल्कुल, मैच की फिर से एक बार शुरुआत होती हुई 2 ओवर शेष, फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली लाते हुए यहाँ पर विकेट कीपर प्रवीण भोईर, मैन फ्रॉम मोरी, और गेंदबाजी का मोर्चा अब संभालते हुए गेंदबाज आकाश वाघ, मैन फ्रॉम सारजा मोरी. आकाश वाघ मोरीचा हा गोलंदाज. पाहूया या आयशा मैदानावर आपल्या गावाचं आपल्या नावाचं अस्तित्व राखतोय का. जाऊया आपण हेमंत पाटील सरांकडे. पहली गेंद और टॉपेज यहाँ पर हवा में गेंद, लेकिन गेंदबाज के पीछे गेंद यहाँ पर पड़ती हुई. दूसरे रन की कोशिश, डायरेक्ट हिट, और ये विकेट, और एक विकेट. सभी चीजें सही चलती हुई यहाँ पर फाइटिंग फॉल्कन्स टीम की. डायरेक्ट हिट भी सही लगता हुआ. या ठिकाणी बिग डॅडी 47 चा संघ पत्त्यांच्या घराप्रमाणे मात्र अक्षरशः धडपडला, अडखळला आणि पडलाय. जवळपास 6 गडी बाद झालेत, 19 धावा धावपकावर आहेत. वाटलं होतं की हा सामना मात्र एक चित्तथरारक सामना होईल, पण आता प्रथमदर्शी आपण स्कोर शीटवर नजर टाकली तर पूर्णपणे ॲडव्हान्टेज खातोय फाइटिंग फाल्कन्स हा संघ. यस बिल्कुल, बहुत ही जबरदस्त, लाजवाब और उम्दा परफॉर्मेंस कर रहे हैं सभी फाइटिंग फॉल्कन्स के खिलाड़ी. हेमंत सुतार चिंचोड़ी फ्रॉम टीम फाइटिंग फॉल्कन्स, बहुत ही अच्छा प्रदर्शन. और हंसराज पाटील वेदिका मंडप डेकोरेटर्सचे मालक, आपण लगेच VIP डाईसशी संपर्क साधायचा आहे.
यस, फिर से एक बार तैयार गेंदबाज आकाश वाघ, अगली गेंद लेके तैयार, पुल करने की कोशिश, अच्छी गेंद, अपील यहाँ पर लेग बिफोर की, अंपायर सहमत नहीं थे यहाँ पर, और एक डॉट गेंद। हँड आय बॉडी हे कॉर्डिनेशन मात्र व्यवस्थित मॅच होत नाही, त्याचमुळे व्यवस्थित फटका कन्वर्ट करता आला. ऑन साईडला त्याला खेळायचं होतं, फुल स्ट्रोक खेचायचा होता, पण मात्र या सर्व गोष्टींचा ताळमेळ देखील साधता आला पाहिजे आणि बॉल मिस होतोय. धावसंख्या थांबले 6 गडी बाद 19. यस बिल्कुल, बहुत ही लाजवाब गेंदबाजी, पकड़ के रखा है इस मुकाबले को फाइटिंग फॉल्कन्स टीम ने, कोई भी मौका नहीं दे रहे बल्लेबाज को और खुलकर खेलने का. राइट आर्म राउंड द विकेट, ये देखिए एलईडीज, ये बेस्ट बैटर और बेस्ट बॉलर और बेस्ट फील्डर को दिया जाएगा. और फिर से एक बार टॉप एज, खुद गेंदबाज गेंद के नीचे और कॉटन बोल्ट आउट कर दिया बल्लेबाज अजय को. ये 7वां झटका लगता हुआ बिग डैडी 47 टीम को. तर सर्व फलंदाज या ठिकाणी जे येत आहेत हजेरी लावतात आणि पुन्हा एकदा पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत जातात. या डावातले पहिले 2 बॉल्स जे होते, जे खेळले होते बॅटर्सने, तेच मात्र आयडियली स्ट्रोक कंप्लीट केले होते लहू आणि अल्वीने. त्यानंतर मात्र प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्याच्या आविर्भावात राहिला, पण मात्र मोठा फटका खेचताना मात्र तितकंसं यश मिळालं नाही. पूर्ण डावाचा आढावा घेतला तर 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळालेत आणि धावफलकाला व धावा आपण पाहिल्या तर 21 बॉल्स नंतर 7 गडी बाद 19 धावा. सबसे लो टोटल मुकाबला मुझे लगता है अब नजर आएगा, लेकिन फिर से एक बार तैयार आकाश, और नीचे रहती हुई गेंद, बहुत अंडर डिलीवरी थी, विकेट कीपर भी चूके और शॉट थर्ड मैन के खिलाड़ी भी. 2 की मांग यहाँ पर, थ्रो थोड़ा सा खराब और 2 रन आसानी से पूरा. 22 का इशारा अंपायर आशुतोष बेवारे का. 2 रन से टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 21 रन, 21 लॉस ऑफ 7 विकेट. विथ द बॅट, विथ द बॉडी और 22 कशाही धावा येऊ द्या गरजेचं आहे, पण मात्र डॉट बॉल मात्र आता कदाचित मान्य नसेल बिग डॅडी 47 संघाला. प्रत्येक बॉलवर धाव येणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे या 2 धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या असतील. धावसंख्या 21 झाले, अजूनही धावसंख्येचा आलेख उंच करण्याचा प्रयत्न. अक्षय इज ऑन स्ट्राइक, फिर से अच्छी गेंद, लेग कटर थी, कट कर दिया, ऑफ स्टंप के बाहर डालने के बाद और बाहर के जानिब निकाल दिया इस गेंद को. डॉट गेंद, क्या गेंदबाजी हो रही है आकाश वाघ की तरफ से. खरं तर नाणेफेक जिंकले बिग डॅडी 47 या संघाने, पण मात्र काम चांगलं करतात या ठिकाणी फायटिंग फाल्कन्सचे बॉलर्स आणि फिल्डर्स. यस बिल्कुल, जो डिसीजन लिया था बल्लेबाजी करने का नयन गरासिया ने, ये गलत साबित होता हुआ. फिर से अच्छी गेंद, फिर से डॉट किया बल्लेबाज को, स्विंग एंड मिस, बहुत ही लाजवाब गेंदबाजी. 4 ओवर की समाप्ति और 4 ओवर के समाप्ति के बाद बिग डैडी 47 टीम का स्कोर है 21 के ऊपर 7 विकेट. 4 षटकांची समाप्ती आणि 21 धावा. आणि आमचे विजय कांबळे आता सांगतील की लोवेस्ट टोटल या स्पर्धेतले एकूण कुठले तरी हीच आतापर्यंत आहे, पण अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि आपण कित्येक वेळा पाहिलंय की भीतीमध्ये माणूस अजून जास्त शक्तिशाली होत असतो, दबाव माणसाला अजून एक ऊर्जा प्रदान करत असतो. तर पाहूया या ठिकाणी ती ऊर्जा मिळेल का बॅटर्सला. खरं तर 7 फलंदाज बाद झालेला आहे. निच्चांक जर आपण पाहिला 5 षटकामध्ये 40 धावांचा निच्चांक आहे. पाहूया, पण या ठिकाणी कदाचित मान्य नसेल बिग डॅडी 47च्या कॅप्टनला की आपला संघ निच्चांक या आखाड्यावर थांबावा. त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील, कारण 21 धावा आहेत, अजून 6 बॉल्स आहेत. 6 बॉल्स आणि जर आपण स्कोर शीटवर नजर टाकली हेमंत सर, तर कुठेतरी फलंदाजांनी ती इतकीशी निराशा केलेली आहे. तर तुमच्यामध्ये प्रोजेक्टेड स्कोर आता कागदोपत्री आपण पाहिलं तर काय असायला हवा. यस बिल्कुल, 39 रन तो डिपेंड किए थे बिग डैडी 47 टीम ने. अब तक स्कोर है 21 रन, तो कुल मिला के 20 रन तो आने चाहिए इस ओवर में. लेकिन गेंदबाज देखिए, मैन फ्रॉम डोंगरीपाड़ा, वीर मराठा डोंगरीपाड़ा के खिलाड़ी अब गेंदबाजी लेके आ चुके हैं. तुषार तांगड़ी फुल टॉस पे लेके खेल दिया, ऑन साइड में डीप मिड विकेट में खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग, सिर्फ 1 रन, 2 की मांग यहाँ पर, लेकिन नहीं कर पाएंगे 2 रन पूरा. रनआउट का मौका भी था, लेकिन बिल्कुल नॉट आउट डिसीजन. बॉलर जेव्हा 1 रन से स्कोर का टोटल अब बढ़ता हुआ 22.
आणि हेमंत सर, बॉलर जेव्हा चांगली कामगिरी करतो तेव्हा क्षेत्ररक्षणाला देखील एक नवचैतन्य मिळत असते आणि आपण ओव्हरऑल या डावाचा आढावा घेतला तर क्षेत्ररक्षण देखील लाजवाब राहिल्या फायटिंग फाल्कन संघाचं. त्याच्यामुळे पार्टनरशिप बॅटर्सची आपण पाहतो, पण या ठिकाणी आपण बॉलर आणि फिल्डरची पार्टनरशिप गेन होताना पाहायला मिळतोय. तैयार तुषार ऑन साइड में खेल दिया, एलिवेशन नहीं था, पुल करने की कोशिश, शॉर्ट आर्म से पुल किया था, फिर से एक बार दो की मांग, यहां पर विकेट जा सकता था लेकिन गैदरिंग ठीक तरह से नहीं कर पाए प्रवीण भोईर. 2 रन आसानी से पूरे कर लिए बल्लेबाज ने. 2 से टोटल अब बढ़ता हुआ 24 के ऊपर. मिळेल त्या धावा गोळा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. खरं तर स्ट्रोक्स तितकेसे प्रॉमिसिंग नाही. जर आपण पुन्हा एकदा रिप्ले करून पाहिलं तर बॅटर्स मात्र कुठेतरी घाबरून खेळण्याचा प्रयत्न करतात, कारण धावा खूप कमी आहेत आणि गडी देखील जास्त बाद झालेत. पण मात्र ही वेळ घाबरण्याची नाही, तर ही वेळ मात्र लढण्याची आहे, हिंमत दाखवण्याची आहे. पाहूया ती हिंमत पाहायला मिळेल का. पुढच्या 4 बॉलवर धावसंख्या झाली 7 गडी बाद 24. राइट आर्म राउंड विकेट से तुषार, ओ सीधे बल्ले से खेला लॉग ऑफ में, लेकिन खिलाड़ी मौजूद कल्पेश साप्टे वहां पर थे. कैप्टन बहुत ही अच्छा कैच लपक लिया और ये 8वें विकेट का पतन होता हुआ बिग डैडी 47 टीम का. सर कीप सपोर्टिंग. यस बिल्कुल. ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, लेग कटर डालने की कोशिश थी और ज्यादा कट कर बैठे इस गेंद को. वाइड का इशारा अंपायर का. 1 रन का इजाफा होता हुआ टीम के खाते में. स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 25 रन 8 विकेटों के नुकसान पर. फिर से एक बार तैयार तुषार, फिर से कट शॉट खेलना चाहते थे और ये डॉट बॉल और एक डॉट बॉल. बहुत ही स्ट्रगल कर रहे हैं बल्लेबाज बिग डैडी 47 के. रनों के लिए बहुत ही बड़ा संघर्ष हो रहा है. बिग डॅडी इज इन बिग ट्रबल कैसे आपण असं म्हणू शकतो, कारण मैदानाच्या वेळी ते स्पष्टपणे पाहायला मिळते. राइट आर्म राउंड विकेट से फिर से लेग कटर गेंद, एंगल बनाया, फिर से डॉट किया बल्लेबाज को. अब आखिरी एक गेंद शेष इस इनिंग की. टोटल हम देखिए सिर्फ और सिर्फ 25 रन, 25 लॉस ऑफ 8 विकेट. आखिरी गेंद लेके जाएंगे गेंदबाज तुषार तांगड़ी. लास्ट बॉल टू गो और फिर से अच्छी गेंद, डॉट, और यहां पर ओवर की समाप्ति होती हुई और 5 ओवर के समाप्ति के बाद बिग डैडी 47 प्रवीण गुप्ता फ्रॉम टीम स्कोर बना 25 रन 5 के औसत से और 5.20 के औसत से अब जीतने के लिए 26 की दरकार. हॅलो चेक. या ठिकाणी विनंती करतोय, आमच्या कालच्या दिवसामधले काही पारितोषिक राहिले होते. आदरणीय सन्मान्य हजरतजी शेख यांना विनंती करेन, आपण यानंतर सत्कार सुद्धा घेणार आहोत काही मान्यवरांचे. मात्र कॉमन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष तिघांना बोलवेन. त्रिमूर्ती आमच्या आहेत या ठिकाणी. सयाजी अन्सारी, तसेच अजयजी पाटील आणि सचिनजी घाग यांना आपण या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आपल्याला मी विनंती करतोय. कॅमेरामॅन प्लीज, TCP लाईव्ह. इकडे आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य उपाध्यक्ष आहेत या कॉमन क्रिकेट असोसिएशनचे सचिनजी घाग, त्यानंतर सन्मान्य शाहिदजी अन्सारी कार्याध्यक्ष आहेत अजयजी पाटील. मी प्रकाश तुंबडा यांना लगेच बोलवतोय. प्रकाश तुंबडा कालच्या दिवसातले त्याच्या संघाचे संतोष 11 संघाचे मला वाटते 6 षटकार मारले होते. त्याचा निधी जो होता एसएच एंटरप्राइजेस मार्फत आलेले 6,000 रुपये या ठिकाणी प्रदान केले जातात शाहिदजी अन्सारी यांच्या मार्फत. थँक्यू. त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच मागील सामना जो झाला होता मातृश्री 11 आणि शौर्य वॉरियर्स, यामध्ये निवास गोवार यांनी एक झेल पकडला होता. त्याच्यावरती छोटा भैया आणि विजय कांबळे यांच्या मार्फत 1000 रुपये आलेले आहेत. तर निवास यांनी यायचं आहे. सचिनजी घाग यांना विनंती करेन की ते 1000 रुपये या ठिकाणी प्रदान करावेत. त्यानंतर राज घाटाळ
यांच्यासाठी सुद्धा 500 रुपये या ठिकाणी आहेत. मी केसीएचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री अजयजी पाटील यांना विनंती करेन की राज घाटाल याला आलेले शौर्य वॉरियर्सचे प्रवीण दादा आहेत त्यांच्या मार्फत 500 रुपये आहेत ते 500 रुपये सुद्धा आपण प्रदान करावे. तर नक्कीच आपण पाहतोय अनेक सत्काराकडे जाणार आहोत. तर मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. मी आदरणीय सन्मान्य या स्पर्धेत सर्व हजरतजी शेख यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हावं. व्हॉलंटियर्स विनंती असेल की आपण गेटवर जायचं. आपले प्रमुख मान्यवर माननीय श्री आमदार सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. मी विनंती करतोय केपीएलचे व्हॉलंटियर्स यांना की आपण गेटवर जायचं आहे. तर या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे आदरणीय सन्मान्य पालघर जिल्ह्याचे जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य श्री कृष्ण पांडुरंग माळी साहेबांना विनंती करतोय आपण सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं. त्याच पद्धतीने जयरामजी माळी यांना सुद्धा विनंती करतोय जे हजरतजी शेख यांचे वर्गमित्र आहेत आणि रोहिदासजी माळी यांना सुद्धा विनंती करतोय. तर सत्कार या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय कृष्णमाळी साहेबांचा सत्कार करतोय आपण. या स्पर्धेचे सर्व हजरतजी शेख तसेच शाहिदजी अन्सारी अजयजी पाटील आणि सचिनजी गाग यांच्या हस्ते हा सत्कार आपण करतोय. यस शाहिदजी अन्सारी कार्याध्यक्ष आहेत केसीएचे आणि हजरतजी शेख यांचे भाऊजी आहेत. तशाच त्यांच्या हस्ते कृष्णमाळी साहेबांचा आदर सत्कार केला जातोय. एक शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य कृष्णमाळी साहेबांचा आदर सत्कार या ठिकाणी केला जातोय. तर अतिशय माळी फॅमिलीतील 3 महत्त्वाचे व्यक्ती आपल्याला बघायला मिळाले. त्याच्यानंतर विनंती करूया आपण मॅन ऑफ द मॅच च्या वेळेस पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत थांबूया कॉमेंट्री बॉक्समध्ये जेव्हा. थँक्यू. चला मॅच सुरू होऊया. मॅच सुरू करायचं आहे लक्षात घ्या. ओटू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सागर माळे. एक लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय. 25 धावांचं एक माफक लक्ष. 26 धावांचं एक माफक लक्ष आपण पाहतोय. 30 चेंडू आणि 26 धावा. लो स्कोरिंग सामना बघायला मिळतोय. चौथा क्वार्टर फायनलचा सामना, चौथा उपांत्यपूर्व फेरीतला सामना आपण पाहतोय. फायटिंग फॉल्कॉन विरुद्ध बिग डॅडी 47. काय गोलंदाजी केली होती, काय क्षेत्ररक्षण केलं होतं फायटिंग फॉल्कॉन संघाच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी. सलामीची जोडी खेळपट्टीवर. योगेश म्हात्रे उर्फ बिट्ट्या म्हात्रे यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. लहू येतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी. फक्त हलक्यात आणि फाईन ग्लान्स केलेला आहे. चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषेकडे आळू शकणार नाहीये आणि काय ग्लान्स केलेला आहे. फाईन ग्लान्स डीप फाईन लेग सीमा पार चौकार. ती जबरदस्त खिलाड़ी है और टेक्निकल खिलाड़ी है. ये लेदर के खिलाड़ी है. बहुत ही अच्छा फाइन ग्लांस किया था और ओरगेन को भेज दिया डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर सीधे 4 रन के लिए. धन्यवाद. या ठिकाणी अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाच्या माध्यमातून जुचंद्र गावामध्ये अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे आणि त्या ठिकाणी आपले आयोजक केपीएलचे आयोजक सध्या पोहोचू शकले नाही आणि त्या निमित्तानं अजिंक्य स्पोर्ट्सचे सदस्य इथे दाखल झालेत. समित पाटील दाखल झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावर सन्मानित केलं जातं हजरतजी शेख सरांना. मॅचकडे नजर असेल आमची. सन्मान चिन्ह आपण बघू शकतायत अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित योगेश मूर्ती चषकाचं आणि खरोखरच कौतुक करेन मी अजिंक्य स्पोर्ट्सचं. जे मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. व्हॉट अ शॉट. काऊ कॉर्नरच्या वरून जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकार. फेममध्ये आपण बघितलं हजरत शेख सरांचा सन्मान केला गेला आहे अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र यांच्या माध्यमातून आणि सुरू आहे महासंग्राम जुचंद्र गावामध्ये. इथे सन्मानित केले जाते हजरतजी शेख सरांना समीजी पाटील आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून. या समीजी, धन्यवाद. सामना थांबवायचा आहे कारण सुस्वागतम
सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होते ते म्हणजे भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार सन्माननीय शांताराम मोरे साहेब यांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कामन प्रीमियर लीग मध्ये संपूर्ण ऑर्गॅनिक कमिटी एस एच एंटरप्राइजेसचे सन्माननीय आमचे हजरभाई शेख साहेब त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या वतीने कामन प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सन्माननीय आमदार सन्माननीय शांताराम मोरे साहेब वेलकम 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 सर. कामन प्रीमियर लीग 2022 मध्ये आमच्या स्पर्धेचे कामन प्रीमियर लीगचे कोर कमिटीचे विद्यमान अध्यक्ष अजयभाई शेख साहेब त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे साहेब त्याचबरोबर कामन प्रीमियर लीगची संपूर्ण ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंडचा फटका. चेंडू जाईल. पंचांचा काय इशारा आहे ते पाहूया आपण. यस पंच काय इशारा करतात पाहूया आपण. पंच अजित म्हात्रे 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. करून या ठिकाणी आपण पाहतोय कल्पेश बाद होतोय. बहुत ही शानदार बल्लेबाजी की कल्पेश ने. पहले 3 गेंदों में 16 रन बनाए थे लेकिन चौथे गेंद के ऊपर ये आउट होके अब पवेलियन में वापस. 4 गेंदों में 16 रन बनाए. काय कामगिरी केली हे आपण पाहतोय. कारण 26 धावांचं जे लक्ष्य आहे आणि पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 16 धावा म्हणजे आपल्या संघाला अगदी सेमीफायनलचे दार जवळपास उघडं करून दिलेलं आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं मामा बांजे संघ हा सेमीमध्ये दाखल झाला. बाबा स्पोर्ट्स 919 संघाला 9191 संघाला पराभूत केलं. तर दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र बिग अपसेट बघायला मिळाला. टीम 94 हा संघ पराभूत झाला. लहू पुन्हा एकदा येईल. यावेळेला मात्र वाटलं शॉट फ्लिकचा फटका आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा. ये देखिए हमारे वीआईपी डाइस पर हमारे प्रमुख अतिथि विराजमान है. सन्माननीय आमदार माननीय श्री शांताराम मोरे साहेब. काय फटका खेळला होता. ताकदवर फटका बघायला मिळाला आणि चेंडू सरळ निघून गेला होता. तो म्हणजे डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. धावसंख्या झालेली आहे 22. हेमंत पाटील मी नक्कीच एक सामन्याची आठवण करून देणार आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात लो स्कोरिंग सामना आपल्याला बघायला मिळाला होता श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे 35 धावा आणि तो सामना सुद्धा लवकर समाप्त झाला होता. आणि असं वाटतं की हा सामना सुद्धा लवकर समाप्त होईल कारण तब्बल 22 धावा पहिल्या षटकामध्ये कुठलेल्या आहेत. Yes, जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. बिल्कुल बिल्कुल बहुत ही खूबसूरत शॉट. क्या अंदाज से बल्लेबाजी करी इस केपीएल में. बालाराम हडल 2 बार अनसोल्ड हुए थे और लेकिन फाइटिंग फॉल्कॉन्स ने आखिरी बार उनको लिया और सबसे बेहतरीन बल्लेबाज केपीएल के बालाराम हडल. अब तक 80 रन बालाराम के नाम पे है. और मैंने कहा था 2 ऐसे खिलाड़ी मोरीगांव के जो हाईलाइट हुए केपीएल में. एक वैभव पाटिल और दूसरा बालाराम हडल. यस आयविन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला मात्र आपण पाहूया फटका जातोय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
हा एक विक्रम प्रस्थापित झालेला आहे, कारण 7 चेंडूमध्ये विजय प्राप्त केलेला आहे. हा सुद्धा एक विक्रम प्रस्थापित झालेला आहे. 7 चेंडूमध्ये विक्रम प्रस्थापित केलेला आहे. यस बिल्कुल, रन रेट यहाँ पर हमारे ऑफिशियल स्कोरर विजय कामले हमको बता रहे हैं कि सुपर 8 में रन रेट में सबसे ऊपर जा चुकी है अब फाइटिंग फॉल्कॉन्स हेमंत सुतार फ्रॉम टीम नंबर 1 पे आप रैंक कर रही है इस सुपर 8 में। बिल्कुल